आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझी तयार झाला की बघायला हवं. परत चिडून बसला असे तर हे चिडतील आणि मला. संचिता, आजकाल तुझा सुजितच्या खोलीतला वावर खूपच वाढलाय ग. मम्मा, तो रेडी होत होता ना म्हणून त्याला हेल्प करत होते मी. हो का? काल रात्री कोणती हेल्प करायला गेलेलीस त्याला? मम्मा, सुजित माझा एकमेव क्लोज फ्रेंड आहे ना, आणि मी सुद्धा त्याची एकमेव क्लोज फ्रेंड. त्यामुळे दिवस काय आणि रात्र काय, त्याला जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा मी त्याच्याबरोबर असणार आहे, त्याची साथ द्यायला. कारण त्याच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मला. त्याचे मूड स्विंग, ते कसे सांभाळायचे हे सगळं माहिती आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना तो माझ्या बरोबर किती कम्फर्टेबल असतो. मला बरंच काही माहिती आहे, पण ते महत्वाचं नाही आता. संचिता, सुजित बरा आहे ना ग? म्हणजे तो तयार आहे का? मम्मा, तो केव्हाच रेडी होऊन बसलाय आतमध्ये. खूप एक्साइटेड आहे. मी घेऊन येते त्याला खाली. खरंच संचिता, तू आहेस म्हणून मला त्याचं टेन्शन नाही अजिबात. तूच सांभाळू शकतेस त्याला. त्याला घेऊन या खाली पटकन. हा, इथे बस. मॅडम, इथे का बसायचं? तू नवरी आहेस ना, मग नवरीने लग्नाच्या मुहूर्तापर्यंत गौरी हार पुजायचा असतो. म्हणजे ही देवाची मूर्ती आणि ह्या अक्षता. आणि पूजा झाल्यानंतर एक एक अक्षता देवाला व्हायच्या, नामस्मरण करता करता. कुणाशी बोलायचं नाही, कुणी आलं तर लक्ष द्यायचं नाही, कळलं? जोपर्यंत गुरुजी बोलवत नाही तोपर्यंत इथून उठायचं नाही. तू पूजा सुरू कर, मी तोपर्यंत बाहेर जाऊन बघते काय काय तयारी झाली ती. मॅडम, हा बरं झालं येळेत आला. मला लय टेन्शन आलं. चला चला शिंदे, काम झालंय. चला. काय रे, कोण आहात तुम्ही? सकाळ सकाळ इकडे काय करताय? कोणाला भेटायचंय? ते सोनोग्राफी सेंटर शोधत होतो. जय आंबे सोनोग्राफी का? हा तेच जय आंबे. तेव्हा काय ते इथे नाहीये, तिथून पुढे जा आणि लेफ्ट घ्या, तिथे आहे, कळलं? अच्छा, तिकडे आहे का? आम्हाला वाटलं इकडे. हा, जय आंबे. चला. पोलीस? चहा नाश्ता घेतलात ना तुम्ही? हो सर. सर, तुमच्या मुलाचं लग्न होतंय आता, तर काय सांगाल त्या लग्नाबद्दल? आता ह्या लग्नाबद्दल आम्ही स्वतः काय सांगणार? लोक खूप बोलतायत, आमच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय, आणि म्हणूनच हे लग्न जगावेगळं आहे. मला सांगा, आजवर तुम्ही एकही असं उदाहरण बघितलंय का की कोणत्या नेत्यानं, मग ते सत्ताधारी पक्षातला असो किंवा विरोधी पक्षातला, त्यानं एका बिन लग्नाच्या गरोदर असलेल्या मुलीशी आपल्या मुलाचं लग्न लावून दिलंय? असं उदाहरण तुम्ही बघितलंय का? नाही सर. म्हणूनच हे लग्न खास आहे. खरं म्हणजे ह्या इतर राजकारण्यांनी आमच्याकडून आणि तरुण पिढीनं सुजितरावांकडनं प्रेरणा घेतली पाहिजे पीडित मुलींच्या उद्धाराची. हे लग्न हे उदाहरण आहे पुरोगामी विचार आचरणात आणायची, पीडित मुलींच्या कल्याणाची.
आणि म्हणूनच आम्ही आमची होणारी सून जी आहे स्वानंदी, ती ज्या फॅक्टरीमध्ये काम करत होती ती फॅक्टरी आम्ही तिच्या नावावर केलेली आहे. आणि हे त्याचे पेपर्स. हे बघा, स्वतःच्या डोळ्यांनी बघा तुम्ही. रेकॉर्ड करताय ना? काय जनतेचे सेवक म्हणून आम्हीच आदर्श ठेवायला नको का? अहो, बोलणारे खूप असतात, पण आम्ही आमच्या कृतीतून हे करून दाखवलेलं आहे. अरे वा, आजही सगळे हजर आहे तिकडे. साहेबांना तुम्ही सोडत नाही अजिबात. चहा घेतला का सगळ्यांनी? हो मॅडम. ठीक आहे, सगळ्यांनी आज जेवूनच जायचं. आमच्याकडे जेवणाला आज वेगळे वेगळे प्रकार आहेत. ह, पोटभर जेवा. हो मॅडम, नक्कीच. थँक्यू. थँक्यू मॅडम. साहेब, आम्हाला सुजित साहेबांना भेटायला आवडेल आणि त्यांचं मनोगत पण ऐकायला आवडेल. हो, नक्की नक्की भेटा ना तुम्ही त्याला. लग्नाची गडबड आहे, जरा ते होऊन जाऊन दे, मग मी स्वतः सुजितला तुमच्या समोर घेऊन येतो. ठीक आहे. ठीक आहे, चला चला आता प्रश्नपुरे. आज दिवसभर इकडेच आहात, नंतर प्रश्न विचारा. हा, चला आता लग्नाची वेळ आली. हो हो हो, तुम्ही इथेच थांबा. काही लागलं तर सदाला हाक मारून सांगा. ठीक आहे. या. हो, मला कशाला आणलं तिकडे? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. याद या. स्वानंदी, काय झालं साहेब? काही काम होतं का? महत्वाचं काम आहे म्हणूनच तुला तुझ्या तयारीत डिस्टर्ब केलं आम्ही. महत्वाचं काम म्हणजे? या लग्नानिमित्त आम्हाला तुला एक सरप्राईज भेट द्यायची आहे. सरप्राईज भेट? ज्या कंपनीमध्ये तू काम करत होतीस त्या कंपनीची मालकीण करणार होता मी तुला. ठीक आहे, सरप्राईज भेट घे. बघ तरी, वाच वाच आणि सांग कसं वाटतंय. काहीतरी काय? फॅक्टरी तिच्या नावावर कशाला करायची गरज होती? हो, सोन्याचा दागिना दिला असता तरी चाललं असतं. नाहीतरी लायकी तीच आहे त्याची. शालिनी, साहेब, याची खरंच काही बी गरज नाहीये, तुम्ही ठेवा हे. हे बघ स्वानंदी, आम्ही इतर कुठलंही गिफ्ट देऊ शकलो असतो. जसं काय एक मोठा दागिना दिला असता, गाडी दिली असती, घर दिलं असतं. पण आम्ही केवळ या फॅक्टरीची निवड केली आहे याचं कारण असं की त्या फॅक्टरीमध्ये तू काम केलंयस, जीव ओतून काम केलंयस. तिथल्या कामाची पद्धत तुला माहिती आहे. अरे, एम्प्लॉई म्हणून तू इतकं छान काम केलंयस, तर मालकीण म्हणून तर तू भरभराट करशील त्या कंपनीची याची मला खात्री आहे. म्हणून हे तुला गिफ्ट. बरं, आता गिफ्ट वगैरे सगळं देऊन झालेलं आहे. हा, तू पटपट तयार हो, मुहूर्त टळायला नको. गुरुजींनी बोलवलं की लगेच खाली आहे. चल, अशा रागानं बघत राहिलात ना तर जळून खाक होईल ती फाईल. बेटा ठेव. चला. मॅडम, अहो हे काय आहे? सरपोतदार साहेबांनी अख्खी फॅक्टरी केली आहे माझ्या नावावर. मला खरंच काही कळत नाहीये. त्यांचा हेतू कुणालाच कळत नाही. एक गोष्ट मात्र नक्की सांगेन, त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस. सांभाळून राहा. मुरलेला राजकारणी माणूस आहे तो. ते श्वास जरी घेतील ना तर त्यात राजकीय हेतू आणि स्वतःचा फायदा एवढंच असणार आहे. तुला तर अख्खी फॅक्टरी दिली आहे, म्हणजे विचार कर.
केवढा मोठा स्वार्थ असेल तो. त्यांचा ह्यात काय स्वार्थ असणार? ते आता नाही कळणार तुला. जेव्हा कळेल तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. एक गोष्ट लक्षात ठेव स्वानंदी, त्यांनी कुठल्याही दिलेल्या वस्तूवर जीव अडकवू नकोस. त्यांचा स्वार्थ संपला ना की ते हिसकावून घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत. सरपोतदार आहेत ते. मॅडम, तुम्हाला प्रत्येक राजकीय नेत्याबद्दल राग आहे की फक्त फक्त सरपोतदार साहेबांबद्दल? मी कुठल्याही स्पेसिफिक व्यक्तीबद्दल बोलत नाही, सगळ्या राजकारणी माणसांबद्दल बोलते. माहित नाही का, पण जेव्हा जेव्हा वॉर्डन मॅडम सरपोतदार साहेबांबद्दल बोलतात ना, तेव्हा मला असं वाटते की त्यांच्यात लय जुनी ओळख आहे. हाँ यार स्वानंदी, मुझे भी ऐसे ही लगता है. नमस्कार. 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 अलभ्य लाभ. आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात, खरंच आपले आभार आणि स्वागत. देवांश कुठे आहे? देवांशची आज एक महत्वाची मीटिंग आहे, त्यामुळे तो येऊ शकत नाही. आणि सई? श्रीमंतीला शोभून दिसेल असा लग्नाचा थाट आहे तुमचा. थँक्यू. अमेझिंग. सरपोतदारांच्या इमेजला शोभणारी तयारी केली लग्नाची. व्हेरी नाईस. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. थँक्यू. सुनील? भैरवी मॅम, माय गॉड, मला चिमटा काढा. व्हॉट? मला चिमटा काढा मॅम, प्लीज प्लीज. ओके. सो लाऊड. गो, म्हणजे मॅम तुम्ही खरंच आमच्याकडे आलात? माझा विश्वासच नव्हता बसत, म्हणून चिमटा काढायला सांगितला. मॅम, तुम्हाला माहितीये का, तुम्ही मला किती आवडता. म्हणजे तुमचं बोलणं, तुमची स्टाईल, तुमचा कॉन्फिडन्स खरंच खूप आवडतो मला. आणि खरं सांगायचं तर मी आणि माझ्यासारख्या असंख्य मुलींच्या तुम्ही आयडॉल आहात, इन्स्पिरेशन आहात आमचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्यासारख्या इतक्या मोठ्या बिझनेस विमेनला भेटण्याचं स्वप्न होतं माझं, आणि ते आज पूर्ण होत आहे, म्हणून जरा लाऊड रिएक्शन. आणि मॅम, आणखी मला ना पुढे जाऊन तुमच्यासारखं व्हायचं. माझ्यासारखं? नाईस. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर दिस अप्रिसिएशन. पण एक रियालिटी सांगते तुला, माझ्यासारखं होणं तितकं सोपं नाहीये बरं का. आय नो. भैरवी व्हायचं असेल तर जिद्द, मेहनत आणि हिम्मत लागते. ती प्रत्येकात नसते, ती माझ्यात आहे, म्हणून मी भैरवी आहे. भैरवी जहागीरदार. आय होप यू अंडरस्टँड. या. शालिनी, यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. आणि केवढी फिट दिसतेस. आय मीन कम ऑन. कोण म्हणेल की तुझ्या मुलाचं लग्न होतंय म्हणून. खरंच लोकांना अजूनही वाटत नाही मला लग्नाचा मुलगा आहे म्हणून. सी, आय वॉज राईट. अजूनही लोक मला सुजीतची ताई समजतात. हो. आणि तुम्ही माझी साडी बघितलीत का? रिच वाटतेय ना? 90,000ची साडी आहे. लग्नानंतर मी टाकून देणार आहे साडी. रिपीट नाही ना करत मी महागड्या साड्या. व्हेरी नाईस. आय लाईक इट. तुमची साडी सुद्धा आणि न रिपीट करणं हे सुद्धा कमाल आहे. मी ठरवलंय मस्त लग्न एन्जॉय करायचं. कारण सगळा खर्च आम्हीच करतोय ना, मुलीकडच्यांचा काहीच सपोर्ट नाहीये. म्हणजे तुम्हाला काय सांगू, आता गुरुजींपासनं डेकोरेटर पर्यंत सगळं अरेंज करतायत आमचे कार्यकर्ते. आता मुलीकडच्यांनी एकाने सुद्धा विचारलं नाही बाबा आमची काही मदत हवी आहे का.
शालिनी मॅडम, गुरुजींनी बोलवलंय. मी आले. सरपोतदार साहेब, व्हेरी नाईस. काय खेळी खेळलात तुम्ही. ज्या मुलीची तुमच्या पायाशी बसायची लायकी नाही तिला डायरेक्ट सून करून घेतलीत. स्वतःच्याच मुलाच्या गळ्याशी बांधून सिंपतीचा राजकीय षटकार मारलाय तुम्ही. क्या बात आहे. आय थिंक हे लग्न लागल्यावर तुमचं पॉलिटिकल करिअर आयुष्यभरासाठी सेट. एम आय राईट? सी, आय अंडरस्टँड एव्हरीथिंग. या ना, या. चला प्लीज प्लीज या. या. मॅडम, काय हाती लागलं का लॅब मध्ये? शिंदे, श्रीमंत माणसं पैशाच्या जोरावरती स्वतःची मान कायद्याच्या कचाट्यातनं कशी अलगद बाहेर काढतात ना, हे परत एकदा कळलं. म्हणजे शिंदे, कायद्याचे रक्षक म्हणवतो ना आपण स्वतःला, पण आपलीच फसवणूक झाली. भ्रष्टाचार इतक्या खोलवर रुजलाय हे बघितलं की डोक्यात तिडीक जाते. वाईट वाटतं, हेल्पलेस वाटतं. शिंदे, स्वानंदीच्या केस मधले DNA रिपोर्ट्स चेंज झालेत. ही सरपोतदारांसारखी माणसं ज्यांच्या हातात सत्ता आणि पैसा दोन्ही आहे, हे काहीही मॅनेज करू शकतात. काही. सरपोतदार म्हणजे स्वानंदीचा खरा गुन्हेगार. मॅडम, तुम्हाला असं म्हणायचं नाही ना की स्वानंदीचा गुन्हेगार? तेच म्हणायचंय मला, जे तुमच्या मनात आहे. काय? सुजितच? हो पण मॅडम, आज स्वानंदी आणि सुजितचं तर लगीन होतंय. स्वानंदीला हे कळायला पाहिजे मॅडम. तोच तर प्रयत्न करते ना मी. स्वानंदीला फोन लावायचा प्रयत्न करते, उचलत नाहीये. मॅडम, तिथे तो मनी बी असेल, त्याला लावा की फोन. गुड आयडिया. हा मणी पण फोन नाही उचलत आहे. शिंदे, मला निघायला हवं. या DNA टेस्टचं सत्य स्वानंदीला लवकरात लवकर कळायला हवं. हो पण मॅडम, तुम्ही कशा पायी जाताय एवढ्या छोट्या कामासाठी? मी जातो की तिकडे रिपोर्ट घेऊन. शिंदे, ऐका माझं. हे रिपोर्ट्स बघितल्यानंतर सरपोतदार डेफिनेटली चिडतील. सस्पेन्शनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. मी स्वानंदीच्या लग्नाच्या ठिकाणी जाते, तुम्ही प्लीज पोलीस स्टेशनला जा. मॅडम, आपल्या ज्युनियरचा एवढा विचार करणारा ऑफिसर पहिल्यांदाच बघतोय. तुमच्याबद्दलचा आदर दुपटीनं वाढला बघा. जय हिंद. जय हिंद. स्वानंदी, फोन उचल. काहीही करून लग्न लागायच्या आधी तिथे पोहोचलं पाहिजे. स्वानंदीला सत्य कळलंच पाहिजे. हाय मनी सर. मनी सर, आप ठीक हो ना? काय मनी सर, आम्हाला दिसतंय तुम्हाला त्रास होतोय ते. तुमचा चेहरा सगळं सांगतोय. और नहीं तो क्या मनी सर, तुम्ही या लग्नाचा विचार करताय ना? लग्नाच्या मांडवात जायची हिंमत होत नाहीये तुमची. मग सरळ जाऊन तिला. मला काम आहे, तुम्ही काम करा, मलाही काम करू द्या. डिस्टर्ब करू नका प्लीज. मणी, अरे आहेस कुठे? एकदा दिसलास, नंतर भेटलाच नाहीस. हा रे, हेच लग्नाच्या गडबडीत. बिझी असेल. सुजित सरपोतदारनी स्वतःच्या ऑफिस मधल्याच एम्प्लॉईशी लग्न करायचा निर्णय घेतला. सरप्राइजिंग आहे ना? नाही म्हणजे ऍज पर माय कॅल्क्युलेशन, सुजित सारखी श्रीमंत मुलं जनरली एखाद्या बिझनेस किंवा पॉलिटिकल फॅमिली मधल्याच मुलीशी लग्न करतील. त्यांनी हा असा निर्णय घेणं, इनफॅक्ट मी ऐकलं तूच कन्व्हिन्स केलंस त्या मुलीला.
नाही म्हणजे सुजितनी हा असा निर्णय घेणं खरं तर धक्कादायक आहे. तुलाही आश्चर्य वाटलं असेल ना? नाही यशवर्धन, तर आश्चर्य वाटण्यासारखं काय? मन जुळली की संसार सुखाचा होतो. मग मुलगी श्रीमंत असो वा गरीब त्याने काय फरक पडतोय? नाही नाही, खरंय, अगदी खरंय. तुला काय वाटतं मणी? सुजितचं आणि ती मुलगी स्वानंदी त्या दोघांची मनं जुळली असते. यशवर्धन, तुम्ही लग्न एन्जॉय करा. अरे ऑफकोर्स. हा, मी आलोच, मला काम आहे. जसे फातिमा आपले गेस्ट आहेत, त्यांना प्लीज इकडे रिसीव्ह करा. मी आलोच. या सर. हो. पाण्याने भरलेला कलश द्या. हो. सुपारी, विडे, नाणी आणि हात पुसायला नॅपकिन किंवा टॉवेल लागेल. कार्तिक, शाबास. आता सीमांत पूजनेचा विधी करून घेऊ. मुलीच्या आई वडिलांनी मुलाचं स्वागत करायचं, म्हणजे त्याचं औक्षण करायचं आणि त्याला घेऊन यायचं. गुरुजी, मुलीकडून मी पूजेला बसणार आहे आई म्हणून. मुलीचे आई वडील या जगात नाही आहेत ना, त्यामुळे हा लग्नाचा सगळा विधी आई म्हणून मीच करणार आहे. ओ वॉर्डन बाई, तुम्ही कशाला खोट्या खोट्या आई बनताय तिच्या? आई वडील हयात नाहीयेत ना? मग